शब्दाला लागणारे आहेत, पण काही लोक शब्द टाकतात त्या गोष्टीचा काय आपण राग ठेवत नाही. तुम्ही एक शब्दात नाही बोलले आम्हाला चालतं, पण तुम्ही उद्या देतो परवा देतो. काही लोक इथं मैदानात बैल आणून पण बैल दिला नव्हता तरी मी माझा बैल पलवलाय त्या मैदानात. जेव्हा हाणला तेव्हा जवळजवळ एक म्हणजे लहान बकरीचं पिल्ला असं एवढं म्हणजे बकऱ्या एवढा होता. लोक आम्हाला हसत होती बैल खाली नेताना अर्थड. आणि आज आमची गाडी झाली गोलिवलीवाल्यांची. गोलिवलीची टिटवी होती आणि ओव्या कॅम्पवाल्यांचा गोविंदा होता आणि आमच्या गाड्यात शिवकरवाल्यांचा गाणा म्हणून बैल होता. आमची गाडी बॅनरवर जमली होती. म्हणजे जसं जे हसले त्यांना मला वाटतं त्या मैदानामध्ये लगेच जेव्हा माझी इज्जती होतं मालकाची इज्जतीच्या बाजूला जेव्हा माझी इज्जती होतं ना तेव्हा तो उत्तर देतोच देतो. बैल पण आमच्या बैलाला जे बैल मागतो मी मला माहिती माझ्या बैलाला पूर्ण तोच मी मागतो. आज माझ्याकडे नियोजन आहेत पण मी जर माझ्या बैलाला लागत असेल तर मी शब्द टाकतो, नाही तर मी शब्द टाकत नाही कोणाला. मला मी या क्षेत्रात टिकले माझ्याकडे तशी माणसं धरून ठेवलेत. माझा बैल कधी बसून राहणार नाही एवढी मला त्या बैलावर विश्वास आहे. माझ्या विश्वास आहे मला. बरोबर. म्हणजे कुठेतरी त्याच्यामध्ये जिद्द आहे. आपल्या जर अंगावर काही आला तर मग ते कसं दाखवायचं ते लोकांना तो प्रत्युत्तर देतो त्याच्या हिशोबाने तो पलतो. बरोबर. मंडळी या साईडला तुम्ही बघू शकता सुंदर असा जोड पालाला आणि त्या जोडनी चांगली अशी गाडी खेळून गुलाल घेतलेली आहे. आपण नाव विचारूया. आपली मला वाटतं दुसऱ्यांदा मुलाखत होतं 1 वर्षानंतर. भाऊ तुमचं नाव सांगा पुन्हा एकदा. आमचा बैल पलतो मनविका राकेश घरात कालुंद्रे पनवेल विराज खुरपे चंद्रद्रूप कालुंद्रे पले यांच्या नावाने बैल पलतो. बैलाचं नाव आहे मारतड. आणि आज आमची गाडी झाली गोलिवलीवाल्यांची. गोलिवलीची टिटवी होती आणि ओव्या कॅम्पवाल्यांचा गोविंदा होता आणि आमच्या गाड्यात शिवकरवाल्यांचा गाणा म्हणून बैल होता. आमची गाडी बॅनरवर जमली होती आणि आज आम्हाला गुलाल प्राप्त झाला. बरोबर. आता गाडी कोणाची जमली होती बॅनरवर? बॅनरवर आमची गाडी जमली होती गोलिवलीची टिटवी आणि ओव्या कॅम्पवाल्यांचा गोविंदा. नाही म्हणजे सांगून म्हणजे एक बैल दोन्ही बैल सांगून जमली. 4 बैल पण होती म्हणजे. बरोबर. आता किती अंतर झाला गाडीला? गाडीला काय फारसा अंतर नाही आला, चांगल्या टाकाटाकीत गाडी झाली आमची. बरोबर. म्हणजे कुठेतरी काढून 2 चक्र टाकून गेले ते नंतर वरती येऊन ओव्हरटेक केला. बरोबर. म्हणजे ती गाडी पण छान पळाली. हो ती गाडी छान पळाली. बरोबर. आता मारतणच्या विषयात थोडीशी माहिती द्या मला, कारण खूप मोठा गुलाल आज झालाय. कुठेतरी बघा प्रत्येक गाडा मालक एक या असतं प्रयत्न करत असतं की मोठा गुलाल एकदा तरी व्हावा सीझनला, आणि तो मला वाटतं सुरुवात केलेली आहे आज. तर काय बोला आता म्हणजे ही सुरुवात आहे जिथून सुरुवात करायची परत तिथे यायचं आहेच. म्हणून कुठे आपण म्हणजे हवेत जायचं नाही, जिथं आहे तिथंच राहायचा. आणि आज जरी किती मोठा गुल्हा झाला असेल तरी म्हणजे त्या गोष्टीची खंत नाही. आणि त्यांच्याकडनं जवळजवळ गोविंदवाल्यांकडनं मी 10वेला बैल मागला होता, त्याही काय आपल्याला रिस्पॉन्स दिला नाही. ठीक आहे, ते काय एवढा आम्ही कुठल्या गोष्टीत रागणार. जेवढी ती शरद झाली ती मैत्रीपूर्वकच झाली आणि आम्हाला त्यांना टाकलेला आनंद नाही, पण आमचा बैल जिंकतोय याचाच आम्हाला आनंद आहे. बरोबर. बघा म्हणजे मित्रांनो कुठेतरी घेण्यासारखा शब्द आहे. कोणाला हरवलं म्हणून आनंद नाही तर आपण जिंकतोय म्हणून आनंद आहे. आज आपला बैल पळतोय त्यातच आपल्याला लय आनंद आहे, कारण की आज आपण जी करतो मेहनत आज आपण झटतो त्याचा तो फल देते आपल्याला, त्याचाच आपल्याला आनंद आहे. बरोबर. आता मारतन विषयी अजून माहिती द्या. कसा काय धावणीला देखरेख कशी कुठून आलाय? आम्ही आदत असताना माळशिरस मधला घेतला होता अण्णा रणदिवेकडनं. जेव्हा हाणला तेव्हा जवळजवळ एक म्हणजे लहान बकरीचं पिल्ला असं एवढं म्हणजे बकऱ्या एवढा होता. लोक आम्हाला हसत होती बैल खाली नेताना, काय आणला यो खेळ. आणि जेव्हा मी काय बोलत नसत, आम्ही जेव्हा खाली जायचो आणि जेव्हा वरती यायचे ना ती जे लोक बोलायची काय आणलंय, मी त्यांना उत्तर द्यायचो का काय आणलंय ते तुम्ही आता बघितलं तुम्ही जाताना. बरोबर. म्हणजे जसं जे हसले त्यांना मला वाटतं त्या मैदानामध्ये लगेच जेव्हा माझी इज्जती होतं मालकाची इज्जतीच्या बाजूला जेव्हा माझी इज्जती होतं ना तेव्हा तो उत्तर देतोच देतो, कारण की त्याचा जेवढा मालकाशी नाही तेवढा माझ्याशी. बरोबर. आणि कुठेतरी मला वाटतं तो स्वतः पण उत्तर देतो जे हसलेत त्यांना. आता कसं काय राहिलं आता आदत पासून तर आतापर्यंत प्रवास? आम्ही एक 7 ते 8 महिन्याचा खोंड होता घेतला तेव्हापासून आज जवळजवळ 3.5 वर्ष झालेत बैलाला. आमच्या दावणीला आहे आणि जवळपास नाणेकरू 180च्या वरती गुलाल झालेले आहेत. 30 ते 40 गुलाल आमच्या चुकी मुलं पडल्यात. कधी कधी बैलाची इच्छा नसतं पण आपण मैदानात देतो, पण त्याला त्रास होईल असं कधीच आम्ही करत नाही पाल त्या दिवशी लागतो त्या दिवशी आम्ही महिनाभर थांबवायला लागलं तर थांबवतो, पण कुठल्या गोष्टी त्याला त्रास नाही देत अजूनपर्यंत. बरोबर. आता नियोजन वगैरे कोण करतोय? नियोजन आता आमची सगळी पोरं करतात सर्वांच्या सल्ल्यानुसार. सर्वांच्या मेन म्हणजे राकेश करतात आणि मीच नियोजन करतो. त्याला विचारल्याशिवाय मी नियोजन करत नाही आणि मला विचारल्याशिवाय तो नियोजन करत नाही. म्हणजे कुठेतरी दोघांचा एकमेकांवर आमचा दुलतो बैल पण आमच्या बैलाला जे बैल मागतो मी मला माहितीये माझ्या बैलाला पूर्ण तच मी मागतो. आणि माझ्याकडे नियोजन आहेत, पण मी जर माझ्या बैलाला लागत असेल तर मी शब्द टाकतो, नाही तर मी शब्द टाकत नाही कोणाला. बरोबर. आणि कुठेतरी आताचा खेळ पण तोच चाललाय. जर बैल या क्षेत्रात असं आहे
का ज्यांना ज्यांना आपण शब्द टाकतो, काही लोक आपल्या शब्दाला लागणारे आहेत, पण काही लोक शब्द टाकतात त्या गोष्टीचा का आपण राग ठेवत नाही. तुम्ही एक शब्दात नाही बोलले आम्हाला चालतं, पण तुम्ही उद्या देतो परवा देतो. काही लोक इथं मैदानात बैल आणून पण बैल दिला नव्हता, तरी मी माझा बैल पलवलाय त्या मैदानात. का मला मी या क्षेत्रात टिकले, माझ्याकडे तशी माणसं धरून ठेवलेत, माझा बैल कधी बसून राहणार नाही एवढी मला त्या बैलावर विश्वास आहे, माझ्यावर विश्वास आहे मला. बरोबर, म्हणजे कुठेतरी त्याच्यामध्ये जिद्द आहे. जिद्द आहे. आपल्या जर अंगावर काही आला तर मग ते कसं दाखवायचं ते लोकांना. तो प्रत्युत्तर देतो, त्याच्या हिशोबाने तो पलतो. बरोबर पळतोय. आणि कुठेतरी आतापर्यंतचा प्रवास पण तुम्ही खूप छान लय सांगितला. म्हणजे प्रवास लय हलदीचा काढला. आम्हाला कोण देत नव्हता बैल, पण आम्ही म्हणजे बैल आणला होता एक साताऱ्यातला, त्या बैलाच्या जेव्हा तो बैल म्हणजे पळाला, आज त्याच्या बैलामुळे आमचा बैल वर आलाय. त्यांच्या बैलाचं पण नाव घेणं आपला एक, भले आपल्या जवळ तो दावणील नसेल, पण संजय म्हणून बैल होता, त्या बैलाने आमच्या बैलाला शिकवला. आता बरे मुंबईला आम्ही पलता वासरू बघून घेतला होता. आम्ही काय असा म्हणजे काय कोरा वासरू असं काय नाही, फक्त हजारातच आणलेला आहे, लाखात आणलेला नाही. आमच्या ऐपतीनुसार आम्ही घेतलेलं आहे. आणि अजूनपर्यंत दुसरा बैल घ्यायची त्यांनी हे लावली नाही, पण ह्याच्या पुढे आमच्या लावलेलं आहे. प्रत्येक एक वस्तू चालेल 100%. बरोबर. आणि आता कुठल्या खांदी पलतोय तो? खांदाचा आमचा जसा टाकल तसा पळल, चारी खांदी. पण आम्ही दोन्ही खांदी पब्लिकला फिट पळवतो आणि पब्लिकलाच पळतो तो. बरोबर. आता सध्या वय किती आहे त्याचं मग? सध्या दादा काय जास्त वय नाही, लय लहान आहे वासरू, जवळजवळ 3.5-4 वर्षाचा वासरू आहे. आणि दाती किती झाले? दाते आत्ताशी बैल झाला, या वर्षीच बैल झाला, गेल्या वर्षी चौथा होता म्हणजे 6 दाती झाले. 6 दाते आता झाले. बरोबर. आणि जो बैल पळाला गणा शिवकरचा, काय बोलाल त्याविषयी? म्हणजे 7 दिली गाणं म्हणजे का आमचा आणि शुक्कर गावाचा काय जास्त लांब नाही, एकच गाव पकडलं तरी चालेल, एक 4 ते 5 किलोमीटरचा फरक. म्हणजे आमचा तो दररोजचा चेहरा बघणार ते आणि त्यांचा आम्ही होतो. म्हणजे आम्हाला ते लांबचे नाही, आमच्या घरचाच बैल होता आणि आपण आमच्या घरचाच बैल. बरोबर. आता मग पुढे पण जोडी पळवायची का? पुढेही पळू आम्ही, याच्यानंतर अजून चांगल्या नियोजनात पळेल ही गॅरंटी आम्हाला. बरोबर आहे. आणि मार्तननी आतापर्यंत काय म्हणजे असं एक आठवणीचा क्षण तुम्ही काय सांगाल? आता आठवण जेवढा पळला फडके शेटच्या बादल मध्ये बैल पळलं, फेरा टाकलेला तेव्हाही चांगला गती लावली होती. त्याही आपल्याला फडके शेटली बैल दिला होता, जे त्यावेळेला मित्र आहे माझा अक्षय म्हणून त्याने शब्द टाकला, तेव्हा पण ते आपल्याला बैल दिलेला. बरोबर. आणि कुठल्या मैदानाला झाला होता फेरा? फेरा त्यांच्याच निऱ्यापाटी होतीच फेरा टाकला होता. बरोबर. कुठल्या वर्षी? मागच्या वर्षी 1-2 वर्ष आली. आणि बैल जेवढा बैला पळाला आहे चांगल्या बैलातच पळालेला आहे. बरोबर आहे. आणि आता पुढचा कसं काय नियोजन करा? आता मुंबईचा खरा खेळ आता चालू झालाय. हा, मुंबईला म्हणजे जेवढ्या बैलात पळेल जिथपर्यंत चांगल्याच बैलात पळेल, म्हणजे मोठ्या बैलातच पालवायचा प्रयत्न करू. आणि दोन्ही साईड घेऊन खेळू, म्हणजे एक साईड खेळून नाही खेळणार. जसा पायरा होईल तसा खेळू. आम्हाला ज्याही बैल नव्हता दिला त्याही जरी फोन केला तरी आम्ही देऊ. आमचा मन तेवढा मोठा आहे, आम्ही कुठल्या गोष्टीचा राग आणि कुठल्या गोष्टीचा हवा पकडणार नाही. आम्हाला आमच्या बैला जेवढा पळाला चांगला बैल भेटेल त्यात आम्ही पळू. बरोबर. कुठेतरी हे शब्द आता खूप महत्वाचे आहेत आताच्या गाडीला, कारण आता तुम्ही सांगितलं की आम्ही 10 वेळेला मागितला पण नाही दिला, आज गाडी झाली. त्याही जरी फोन केला तरी आम्ही नाही बोलणारतले नाहीत. आमचा मन तेवढा मोठा, आम्ही त्यांनाही बैल द्यायची आम्ही ताकद ठेवतो. बरोबर. आम्हाला जसा कुठला मीपणा नाही. आज जिथून पाळणार आहे तिथं त्या नाही. आज जे मोठे चकडेवाले त्यांच्या दावणीला बैल नाही का, तर मीपणा पकडला तर तिथंच राहायला लागणार आहे. बरोबर. आता जी मेन महत्वाची म्हणजे मुद्दा बघा, आपल्याला गुलाल मिळवून दिलाय, त्या ड्रायव्हर विषयी काय तुम्ही कौतुक कराल त्याचं? ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हरचा ठाणे रायगड मध्ये नाव आहे, दिनेश ड्रायव्हर शिवकरचा. आणि चांगल्या मोठ्या गाड्या हकलतो. आज आपल्या शब्दावर बसला, त्याने आपल्या बैलावर विश्वास होता त्याचा, त्याने हाणला. आम्हाला पण त्याच्यावर विश्वास होता. एक आमचा ड्रायव्हर आहे चिंद्रनचा, साईड ड्रायव्हर म्हणून. आणि लहानपणापासून एक ड्रायव्हर हकला. तर लहान जेव्हा होता तेव्हा आमच्या गाडीवर कोण बसत नव्हता, तेव्हा अमोल ड्रायव्हर बेलवलीचा हा एक शब्द होती, त्याच्या घरच्या गाड्या टाकून आमच्या गाडीवर येऊन बसलेला आहे. कधी त्यांनी म्हणजे हे नाही केला का बाबा नाही नको, तो बसतो आमच्या गाडीवर, हमेशा बसतो. आता त्याच्या दुखापती मुलं तो बसत नाही, आज पण त्याची जी जागा आमच्या मनात होती ती आजपर्यंत आहे. याच्या पुढे पण राहणार 100%. बरोबर. चला आता तुम्हाला आमचे घरचे ड्रायव्हर झाले. तुम्हाला जो आजचा जो महत्वपूर्ण गुलाल होता तो मिळून दिलाय, त्याच्यासाठी तुम्हाला खूप अभिनंदन. आणि पुढची वाटचाल पण चांगली राहू. तुमचं पण तेवढाच आम्हाला म्हणजे तुम्ही आता आमच्या शब्द होती, आम्हाला पण म्हणजे चांगलं वाटलं तुम्ही आज आले आमच्यासाठी. कोण येतलं आज तुमचं नाव आहे, मी मला बोलले होते एक मोठा नाव आहे युट्यूब क्षेत्रात, तर तुम्ही आज आला, आम्हाला त्या गोष्टीचा पण आनंद आहे. कारण आमच्या गरीबाच्या बैलाला तुम्ही विचारला, या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. बरोबर. चला आता पुढे पण आपली भेट होतच राहील 100%. याच्या पुढच्या महिला अजून चांगलं नियोजन आहे. बुधवारी आम्ही पळणार आहोत, याच्यात अजून मोठ्या नियोजनात बोलू. बरोबर आहे. चांगला नियोजन करा, चांगला गुलाल घ्या. माझ्याकडून तुम्हाला काय शुभेच्छा असतील. धन्यवाद.